होडावडे येथील प्राणीमित्र आणि जैवसृष्टी अभ्यासक मंगेश माणगावकर यांच्या बागेत सापडलेल्या सापसुरळीच्या अंड्यामधून 3 पिल्लांचा जन्म झाला आहे। माणगावकर यांनी या पिल्लांना कृत्रिम उबवणुकीद्वारे जीवदान दिले आहे। 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या बागेत सापसुरळीची 3 अंडी आढळली होती। अंडी तसेच ठेवल्यास ती कोंबड्या व पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता होती। त्यामुळे माणगावकर यांनी ती अंडी सुरक्षित पात्रात ठेवून विजेच्या सहाय्याने आवश्यक उष्णता देत त्यांची कृत्रिम उबवणूक केली। सुमारे 30 दिवसांच्या उबवणुकीनंतर 23 ऑक्टोबर रोजी 3 पिल्लांचा जन्म झाला। पिल्लांना काही दिवस सुरक्षित ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी अंडी सापडली होती त्याच ठिकाणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांना परत सोडण्यात आले। या प्रजातीचे शास्त्रीय नाव काउन्सिया माबुया युट्रोपिस मॅक्युलारिया असे असून सामान्यतः ही ब्रॉन्झ ग्रास स्किंक म्हणून ओळखली जाते। ही प्रजाती सर्वत्र आढळणारी असली तरी तिच्या नैसर्गिक अधिवासात घट होत असल्याने आणि नैसर्गिक शत्रूंमुळे तिच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला आहे। माणगावकर यांच्या या प्रयत्नामुळे निसर्ग संवर्धनाचे एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे।